कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मवियासह सहयोगी पक्षाचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार। कालची अपूर्ण चर्चा पुढे जाईल। संजय राऊत यांची माहिती तर दुपारी 12:30 वाजता शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी। मतदान कुणाला जातं हे मतदारालाही कळत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभव दिसू लागला। सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? ज्यांना आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या। जयंत पाटील यांची आयोगाकडे मागणी। दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एवढ्या हरकती सुचवल्या, आयोगानं प्रतिसाद दिला नाही। शशिकांत शिंदेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। दरम्यान आमच्याकडून दिल्ली महाराष्ट्र आयोगाला पत्र। जयंत पाटील यांची माहिती तर आमच्याकडे पत्र आलंच नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एक आमदार म्हणतो बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। आता कुठेही व्हीव्हीपॅट मशीन नसणार, निवडणूक आयोगानं माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांचं वक्तव्य। दुबार नावं असलेल्या मतदारांची नावं डिलीट करण्याचा अधिकार नाही, निवडणूक आयोगानं उत्तर दिल्याची अरविंद सावंत यांची धक्कादायक माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदार याद्यांवर अभ्यास केला जाईल। बोगस मतदारांची नावं वगळली नाही तर निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आंदोलन करू, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील यादीत नावांचा घोळ। जोगेश्वरीतील मतदार यादीत मराठी सोडून दक्षिण भारतातील भाषेत नावांचा उल्लेख। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला यादीवर आक्षेप। ईव्हीएम भाजपनं नाही तर काँग्रेसनं आणलं, हे पाप काँग्रेसचं। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची काँग्रेसवर टीका। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। यानंतर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार, तर दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। दरम्यान आगामी पालिका निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावी दाखल। एकनाथ शिंदेंचा दरेगावी मुक्काम असणार। शिवसेनेच्या मेळाव्याला शिंदे आज उपस्थित राहणार। मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, त्यानंतर शिंदेंची जिल्हा प्रशासनासोबत बैठक होणार। अजित पवारांकडून संजय खोडके यांची राष्ट्रवादीच्या संघटन महासचिवपदी नियुक्ती। संघटन महासचिव या नव्या पदनिर्मितीमुळे संघटनेतील अडथळे कमी करण्यास मदत होणार। खोडकेंच्या नियुक्तीनं अडचणी आणि सूचना थेट पक्ष संघटनेपर्यंत पोहोचवता येणार। भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी सर्वे सुरू। ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार। युती न झाल्यास प्लॅन बी तयार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। अनेक मुद्द्यांवर शिवसेना मनसे एकत्र आहोत। ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत, नसणार येत तर ठीक, संजय राऊत यांचं वक्तव्य। संजय राऊत नकारात्मक व्यक्ती असल्याचं लहान मुलांनाही माहिती। त्यांच्या बोलण्यात काहीच तारतम्य नसतं। आमदार नरेंद्र भोंडेकर यांची संजय राऊतांवर टीका। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रम। मनसेची निमंत्रण पत्रिका समोर। दिवाळीत पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार। हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा झाल्याची माहिती। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। मनसेच्या इंडिया आघाडीतील सहभागावर बैठकीत चर्चा झाली नाही, सूत्रांची माहिती। मनसेकडून आघाडीबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही। प्रस्ताव येईल त्यावेळी चर्चा करणं योग्य राहील। युतीच्या चर्चांवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। वरळी डोममधील बैठकीत अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कानउघडणी। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण व्हायला नको, अजित पवारांनी सुनावलं।
2 वर्षापूर्वी महायुती सरकारनं बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला दिलेली जागा केली रद्द. पर्यायी जागा न दिल्यानं प्रहार पक्ष न्यायालयात दाद मागणार. राज्य सरकारकडून प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट परिसरात देण्यात आली होती जागा. माझ्याकडे हरिण आणि बिबट्याचे बछडे होते, पण वनमंत्री झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं. वनमंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. तर शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आक्रमक. त्या पिल्लांचा तपास व्हायला हवा, किशोर पाटकर यांची मागणी. भाजपमध्ये जाणार अशा चर्चा 2014 पासून सुरू आहेत. माझ्या वक्तव्यांचा संबंध राजकारणाशी जोडू नका. सततच्या वादांसह भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. माझा आणि निलेश घायवळचा दूरदूर संबंध नाही. निलेश घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे. अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला. राम शिंदेंचा आरोप. राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचं ट्विटद्वारे उत्तर. ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळात घेऊन फिरलात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? प्रकरण अंगलट आल्यानं गोल गोल फिरवू नका. मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही ते सांगा. रोहित पवारांचं आव्हान. गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार. तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस. चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश. समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना पाठवली नोटीस. नोटीसमधून धंगेकरांविरोधात 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कामगार नाही. समीर पाटील यांचा दावा. घायवळ प्रकरणात धंगेकरांचे समीर पाटील यांच्यावर आरोप. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे धंगेकरांचं मानसिक स्वास्थ्य बिघडले. पुणे शहर भाजपचे सरचिटणीस सुशील मेंगडे यांची रवींद्र धंगेकरांवर टीका. जळगावच्या अंमळनेरचे माजी अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शिरीष चौधरी यांच्या प्रवेशानं जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे अजित पवारांकडे बघून हसले. काही लोक योजनेबाबत अफवा पसरवतात. शिंदेंचं अंबादास दानवेंना उत्तर. ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा केली जाते. 1 कोटींपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झाली. मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार. तटकरे यांची माहिती. आधी नुकसानाचे पंचनामे होऊ द्या, त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वितरित करा. जरांगेंकडून सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. दिवाळीनंतर जरांगे शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महसूल मंत्र्यांची आढावा बैठक. चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक. व्हीसीद्वारे बावनकुळेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1,25,00,000चा निधी. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 1 कोटी, खेळाडूंकडून 25 लाखाची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोलापूर दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक. फडणवीसांच्या दौऱ्यावेळी विमानतळाबाहेर हलगीनाद आंदोलन करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुहास कदम यांचा इशारा. 3 वेळा प्रवेश हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकर भाजपवासी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकरांसह समर्थकांचा भाजप प्रवेश. महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता. नाशिकमध्ये भाजपनं सगळ्या 122 जागा स्वबळावर लढवाव्या. सुनील केदार यांचं मत. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांना तसं पत्र. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी. जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्यांची तर पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्यांची निवड करण्याची मागणी. भास्कर जाधवांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात. विक्रांत जाधव 2017 नंतर पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत. संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार. विक्रांत जाधव यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांची रायगडच्या झेडपी निवडणुकीत युती होण्याची शक्यता. मंत्री भरत गोगावलेंनी केलं स्पष्ट. जागा वाटपाचा फॉर्म्युला राष्ट्रवादी समोर ठेवल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष. बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हाकेंचा फोटो. 17 तारखेला मंत्री भुजबळांची ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सभा. याआधी सभेसाठी 2 वेळा लागलेल्या बॅनरवर हाकेंचा फोटो नसल्यानं झाली होती चर्चा. हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर कोणीही रद्द करू शकत नाही. जीआरला हात लावा मग बघतोच. मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा. हिंदू महासभा आगामी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. हिंदुत्वाचे विचार घेऊन आगामी पालिका निवडणूक लढणार. हिंदू महासभेचे आनंद दवे यांची माहिती. डहाणूतील अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेत डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
नवी मुंबईच्या तळोजात महादेव इम्पेंट्स कंपनीकडून एमआयडीसीच्या नियमांचं उल्लंघन, बेकायदेशीरपणे भूखंडाचं विभाजन करून उद्योजकांना विक्री. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे एमआयडीसी प्रशासनाला निर्देश. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून